नमस्कार. थोडं काही सांगायचं आहे. लेखक श्रीकांत मोरे. लेख 16वा. सहजीवन. काडीचे घर बांधले पण मजबूत बांधले. काडीचे घर बांधले पण मजबूत बांधले. कोणा वादळ वाऱ्याची हिंमत असेल एक काडी हलवून तर दाखवेल. एकीचे बळ हे असेच असते. एकत्र काम केल्यानं कोणतंही काम सिद्ध होतं. मग इंद्राने प्रचंड पाऊस पाडला तरी पण कृष्णाच्या मदतीनं गावकऱ्यांनी पर्वताचाच अडसर केला. म्हणतात ना, गाव करील ते राव काय करील. हे एकीचे बळ एकत्र येण्याने येते. मग त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. आपले जीवन हेच मुळात एकीचे बळ आहे. एकट्याने सारी समाजव्यवस्था पेलायचे म्हटले तर शक्य होईल का? प्रत्येकाने काम हे वाटून घेतले पाहिजे आणि आपल्या वाटणीचे काम हे ते चोख केले पाहिजे. शेतकरी कापूस पिकवतो, सूत कातणारा सूत काढतो, विणकर कापड विणतो आणि शिंपी तेच कपडे कापून मापानं शिवतो. असंच असतं जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचं. एका पासून सुरुवात होते तर एकाकडे त्याची अखेर मात्र प्रत्येक गोष्टीला आहे. माणसाचं सुद्धा तसंच. जन्म, मृत्यू, अखेर. मग तरीही जीवनात आपण वेळ का बरं दवडतो? आपापसात वाया का बरं वेळ घालवतो? तोच वेळ एकत्रित आनंदात घालवला तर साऱ्या विश्वाचे कर्मकांड संपेल असं मला वाटतं. कर्मकांड प्रश्नाचे गुंते सहज सुटतील. जीवन एका सुंदर प्रवाहाप्रमाणे होईल. निसर्गरम्य ठिकाण होईल. स्वर्गाबद्दल कोणाच्या कल्पना ज्या आहेत त्याप्रमाणे त्याला जग वाटेल. विश्वात सारे आकृतीबद्ध, नियमबद्ध आहे. हे भौतिक शास्त्राचे कोडेच आहे. माणूस एकटा कधीच नव्हता तर तो सहजीवनामधून वाढत आला. सहजीवन म्हणजे समाधानाने एकत्र राहणे होय. मानवी जीवनाचे जसे हे वैशिष्ट्य आहे, निसर्गाचे सान्निध्य हे मानवाचे मूलभूत अंग आहे. निसर्गावर तो आपले जीवन जगत असतो. रात्र, दिवस, पाणी, हवा, वृक्ष सारे निसर्ग नियम मानवाला पाळावे लागतात. मग हे सहजीवन आजकाल मानव स्वार्थी होऊन कुठेतरी विसरला का? जात, धर्म, पंथ, रंग, मीपणा यातच तो हरवून बसला आहे काय? म्हणूनच या साऱ्यावर एकच उतारा, मूळ माणसाचा स्वभाव. एकत्र राहण्याचा, सहजीवनाचा पाळा. माणूस पुन्हा षड्रिपूतून बाहेर पडेल हा फार मोठा आशावाद मी या ठिकाणी बाळगतो आहे. आपण समूहात राहत असताना कुटुंब व्यवस्था, विवाह व्यवस्था, सामाजिक संस्था अशा अनेक सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, मानवी संस्थांची निर्मिती केली आहे. मानवी जीवन सुसह्य व्हावे यासाठी संस्कृती, धर्म, पंथ, जाती, वर्णव्यवस्था निर्माण केल्या. पण जातीपातीच्या भिंती मोडल्याशिवाय सहजीवन शक्य आहे का? खरं तर तो माणुसकीचा एकच धर्म जर आपण या पृथ्वी तलावरती निर्माण करायचं ठरवले तर निश्चितपणे सहजीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने आपण मिळवू शकतो. आज आपण पाहतो की जगभर समाज व्यवस्था विखुरलेली आहे. कुटुंब व्यवस्था मोडकळीला आलेली आहे. विवाह संस्था धोक्यात आलेली आहे. आपल्याला वाटतं की हे सारं आपोआप बंद व्हावं, पण कोणीच त्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आज या पृथ्वी तलावर असंख्य अशी शिखरं आहेत. ती आपल्या आदर्श तत्वाने आजही दिमागदारपणे चमकत आहेत. कोणती आहेत ही शिखरं? ग्रीक, रोमन, फ्रेंच, भारतीय, जगभरातले तत्वज्ञानी, राजे, महाराजे, जगभरातल्या अजरामर साहित्यकृती, अनेक महान व्यक्ती ही आमची श्रद्धास्थानं आहेत. यातून सर्वांनी एकच एक माणुसकीचे आदर्श निर्माण केले आहेत. स्वामी, संत, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, प्रेषित, धर्मसंस्थापक या सारांचे दाखले आपले मन समृद्ध करतात, आपल्याला विचार प्रवृत्त करतात. मग हेच तर मानवी समाज जीवनाचे नव्हे, सहजीवनाचे तत्व आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करावी. प्रत्येक जण स्वतः प्रेरित झाला तर सहजीवन खऱ्या अर्थाने समजून घेता येईल. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार. आपल्याला आवडल्या असेल लेख तर शेअर करा, सबस्क्राईब करा.